नमस्कार मंडळी. प्रथमतः रॉयल नादे यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे. मंडळी येणाऱ्या 17 तारखेला बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं पारंपरिक टॉप नामांकित हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. वडकी हिंद केसरी मैदान. वडकी हिंद केसरी मैदान हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं पारदर्शक आणि टॉप आणि नामांकित मैदान पार पडतं. या मैदानासाठी बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येतात. प्रत्येक गाडा मालकाला आशा असते की येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानाचा किताब हा आपल्या नंदीने मिळवायला पाहिजे. हिंद केसरी वडकीचा गुलाल हा आपल्या नंदीच्या अंगावरती पडायला पाहिजे. त्यामुळे सध्या प्रत्येक गाडा मालक हा आपापल्या नंदीचा टॉप पेहरा करीत आहे, जेणेकरून वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपला नंदी कसा गुलालामध्ये राहील याकडे लक्ष सध्या प्रत्येक बैलगाडी मालक हात देत आहे. त्यामुळेच प्रत्येक बैलगाडी मालक आपापल्या नंदीची चांगली तालीम घेत आहे, चांगली हिंद केसरी मैदानाची तयारी घेत आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये बरेचसे टॉप नामांकित काही प्रमुख बैलाचे पेहरे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून फिक्स पेहरे सांगू शकत नाही. जेव्हा ती गाडी मैदानामध्ये आपल्याला एकत्र दिसेल तेव्हाच समजायचं हा पेहरा फिक्स आहे. आपण सोशल मीडियावरती बघतोय ह्या बैलासोबत हा फिक्स पेहरा असणार, ह्या नंदीसोबत हा फिक्स पेहरा असणार. पण जेव्हा ती गाडी मैदानामध्ये येईल तेव्हाच आपल्याला समजेल हा या मैदानामध्ये हा पेहरा फिक्स आहे. त्यामुळे कोणी फिक्स पेहरा सांगू शकत नाही. बैलगाडी शर्यत क्षेत्र ह्यामध्ये नियोजन तुम्हाला माहिती आहे कसं असतं. एकदम लपून आणि फिट्ट नियोजन असतं. मैदानामध्ये आल्यावरच समजतं नियोजन कसं आहे. टॉप नंदीचे तर पेहरे कोणालाच समजत नाही मैदानात येईपर्यंत. पण आपण एक अंदाज लावू शकतो की ही गाडी या मैदानामध्ये चांगली पळालेली आहे. नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये ही गाडी पळेल, कारण की पाठीमागचा इतिहास बघूनच काही आपण पेहरे सांगू शकतो की ही गाडी नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळेल. त्याचप्रमाणे आपणही सांगू आणि एक अंदाज लावू की येणाऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये काही प्रमुख बैलाचे पेहरे आणि आपण सांगितलेले काही पेहरे फिक्सही ठरू शकेल आणि काही पेहरे हे नाही ठरणार. तर बघूया. तर चला या येणाऱ्या वडकी हिंदकेसरी मैदानातील काही प्रमुख बैलाचे टॉप पेहरे. तर मंडळी प्रथमतः बघूया आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला रुस्तम नोम हिंद केसरी बाकासूरचा येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानातील पेहरा. तर मंडळी मागच्या वर्षी वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या लाडक्या नोम हिंद केसरी बाकासूरचा पेहरा होता शेवाळे आबा यांचा हिंद केसरी बावऱ्यासोबत. बावऱ्या आणि बाकासूर मागच्या वर्षी वडकी हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पळाले होते आणि मागच्या वर्षी वडकी हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता बाकासूरने आणि बावराने एकत्र पळून. तर बाकासूर प्रेमींची इच्छा आहे यावर्षी बाकासूरने येणारं वडकी हिंद केसरी मैदान गाजवायला पाहिजे, कारण की मागच्या वर्षी दणक्यामध्ये नोम हिंद केसरी बाकासूरने वडकी हिंद केसरी मैदाने गाजवलं होतं. तर मंडळी येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये नोम हिंद केसरी बाकासूरचा पेहरा असू शकतो रणजित सर निंबाळकर यांच्या हिंद केसरी सर्जासोबत. नोम हिंद केसरी बाकासूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा हिंद केसरी सर्जा येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना आपल्याला दिसू शकते. म्हणजेच बैलगाडी शर्यत क्षेत्रामधली A1 जोडी आहे आणि लाखो शर्यतप्रेमी या जोडीवरती प्रेम करतात. मैदानामध्ये अतिशय उत्तम जोडी पळते सर्जा आणि बाकासूरची. तर सोशल मीडियावरती बघतो आपण काही जण म्हणतात घोडचा सर्जा आणि बाकासूर येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळणार. पण ती जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते. मैदानामध्ये येईपर्यंत बाकासूरचा पेहरा कोणालाच समजत नाही. एक आपण कल्पना करू शकतो की हा पेहरा असू शकतो. इतरही मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा एकदम लपून आणि मैदानामध्ये धप्पा असतो आपल्याला बाकासूरच्या पेहऱ्याचा. त्यामुळेच वडकी हिंद केसरी या मैदानामध्ये आल्यावरच आपल्याला समजेल बाकासूरचा पेहरा कोण आहे. पण अंदाजित पेहरा असू शकतो येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह हिंद केसरी सर्जा आणि निकालाचा बादशाह नोम हिंद केसरी बाकासूर येणाऱ्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. बाकासूर आणि सर्जा या अगोदर बरेचसे टॉपचे हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळलेले आहे आणि टॉपचे हिंद केसरी मैदानं गाजवलेलं आहे. मान भारत केसरी असो, कोरेगाव हिंद केसरी असो आणि इतरही टॉप नामांकित मैदानं नवम हिंद केसरी बाकासूरने आणि सर्जाने एकत्र पळून गाजवलेलं आहे. नक्कीच सर्जा आणि बाकासूर ही जोडी जास्तीत जास्त पळण्याची शक्यता आहे येणाऱ्या वडकी हिंद केसरी या मैदानामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकी हिंद केसरी या मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर पळेल का? तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अंदाजित पेहरा मी सांगितलं. त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका व बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून त्याची ओळख आहे असा रायफल 81-81. जे टॉपचे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मोठे हिंद केसरी मैदान पार पडतात त्या मैदानामध्ये फायनलला राहतो म्हणजे राहतो.
या बैलाचा एक इतिहास आहे म्हणजेच वाईकरांची रायफल 81-81. मंडळी रायफलचा पेहरा असू शकतो येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये पिस्टन 22-11, पिस्टन 22-11 आणि रायफल 81-81 आपल्याला येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. रायफल आणि पिस्टन बरेचशा टॉपचे केसरी मैदानामध्ये एकत्र पळालेले आहे आणि ज्या ज्या मैदानामध्ये पिस्टन आणि रायफल एकत्र पळाले त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला म्हणजेच घेतला. रायफलची आणि पिस्टनची जोडी मैदानामध्ये एकदम घटून आणि चांगली फिट्ट पळते. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये रायफल आणि आपला लाडका पिस्टन 22-11 जर एकत्र जर पळाले नक्कीच कॉमबॅक हा दिसेलच. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून त्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे. असा वाईकरांची रायफल 81-81 आणि पिस्टन 22-11 हा पेहरा आपल्याला वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये ही जोडी जर पळाली तर कशी पळेल आणि पळेल का कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आपण एक अंदाजित पेहरा सांगितला. मैदानामध्ये येईपर्यंत आपल्याला कोणत्याच नंदीचा पेहरा समजणार नाही. तर मंडळी त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ कॉकटेलचा पेहरा येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानातील. तर मंडळी मागच्या वर्षी माझ्या माहितीनुसार वडकी मैदानामध्ये सुंदर हा पळाला होता मथुर सोबत. पण मथुरचा आणि सुंदरचा त्या मैदानामध्ये चांगलेच पळाले होते. पण या वर्षी वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या कॉकटेलचा पेहरा असणार आहे म्हणजेच पाखऱ्या. शेवाळे आबा यांची आत्ताची नवीन खरेदी पाखऱ्या आणि आपला सर्वांचा लाडका कॉकटेल ही जोडी मात्र 100% आपल्याला पाळताना दिसणार येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये. 100% म्हणजे पाखऱ्या आणि आपला सर्वांचा लाडका कॉकटेल येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये 100% पाखऱ्या आणि कॉकटेल ही जोडी पाळताना दिसणार. कारण की जोडी मैदानामध्ये जेव्हा जेव्हा एकत्र पळाले तेव्हा तेव्हा एक नंबरच केला आणि जोडी एकदम घटून आणि चांगलेच माथ्याला माथा लावून पळते आणि फिट्ट पळते. गाडीला गॅस हा तेवढाच आहे. सुट्टीपासून ते निकालाला गाडी वाढत वाढतच जाते. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये ही जोडी 100% पळणार आहे पाखऱ्या आणि कॉकटेलची. तर तुम्हाला काय वाटतं कशी गाजवेल येणारं वडकिंद केसरी मैदान पाखऱ्या आणि कॉकटेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मंडळी त्यानंतर आपण बघूया आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सप्तहिंद केसरी सुंदरचा पेहरा. सप्तहिंद केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो सुंदर 101, सुंदर 101 आणि सप्तहिंद केसरी सुंदर आपल्याला येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. सुंदर 101 आणि आपला लाडका बॉस, बॉस आणि सुंदर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. कारण की जोडी मैदानामध्ये चांगली तुफान आणि जबरदस्त पळते. माळशिरस मैदान असो याच्या अगोदरचे टॉपचे केसरी मैदान असो या जोडीने एकत्र पळून चांगलेच गाजवलेले आहे. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये सुंदर आणि सुंदरशी जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते. कारण की मैदानामध्ये चांगली जोडी पळते आणि घटून पळते. त्यामुळेच ही जोडी नक्कीच पाळताना दिसेल आणि पळाली तर चांगलीच पळेल. हा अंदाजित पेहरा आहे सुंदर आणि सुंदरचा. तर मंडळी त्यानंतर बघूया आपला सर्वांचा लाडका म्हणजेच हारण्यात 301, हारण्यात 301 चा पेहरा येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये अंदाजित पेहरा हा पण आहे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका कबाली 4x4, कबाली 4x4 आणि हारण्यात 301 येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. जेव्हा जेव्हा हारण्यात 301 आणि कबाली 4x4 एका जोट्यात आले तेव्हा तेव्हा गाडी अतिशय तुफान आणि चांगली जबरदस्त पळालेली आहे. म्हणजेच तेव्हा तेव्हा ही गाडी पळाली हारण्याची आणि कबालची तेव्हा तेव्हा गुलालामध्येच राहिलेली आहे. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये हारण्या 301 आणि कबाली 4x4 ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते. हा एक अंदाजित पेहरा आहे. तर त्यानंतर आपण बघूया आपला सर्वांचा लाडका शिरसोडीचा रायफल. सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये धुमाकूळ घालत आहे. असा शिरसोडीचा रायफलचा पेहरा असू शकतो येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये. आपला सर्वांचा लाडका पैलवान, पैलवान आणि आपला सर्वांचा लाडका शिरसोडीचा रायफल येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. जेणेकरून जेव्हा जेव्हा शिरसोडीचा रायफल आणि पैलवान एकत्र आले तेव्हा तेव्हा फायनलचा गुलाल घेतलाच आणि आताच 2-3 मैदानाच्या अगोदर शिरसोडीचा रायफल आणि पैलवान एकत्र पळाले त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळेच नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये ही जोडी पाळताना दिसू शकते शिरसोडीचा रायफल आणि आपला सर्वांचा लाडका पैलवान. मैदानामध्ये जोडी एकदम घटून आणि या जोडीला गियासी तेवढाच आहे. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते. तर त्यानंतर आपला सर्वांचा लाडका म्हणजेच चटणी भाकरीचा पैलवान म्हणून त्याची बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख आहे असा घरणीच्या राजाचा पेहरा नक्की कोण आहे येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये. सर्व
शिकणांचं लक्ष लागलं आता घरणिकेच्या राजाच्या पेहऱ्याकडे. तर मैदानामध्ये आल्यावरच आपल्याला समजेल घरणिकेचा राजाचा पेहरा फिक्स कोण आहे. पण एक अंदाजित पेहरा येणारा वडकिंद केसरी मैदानामध्ये घरणिकेचा राजाचा असू शकतो देवाबाई. देवाबाई म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई आणि आपला सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा येणाऱ्या वडकिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. आताच मायनी मैदान पार पडलं. मायनी मैदानामध्ये देवाबाई आणि घरणिकेचा राजा एकत्र पळाले. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. गाडीला गॅस तेवढाच आहे. सुट्टीपासून ते निकालापर्यंत गाडी तुफान पळते. घरणिकेचा राजा आणि देवा येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये ही गाडी आपल्याला पळताना दिसू शकते देवाबाईची आणि घरणिकेच्या राजाची. तर तो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचं नियोजन नक्की कसं असणार येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानातील. तर मंडळी अंदाजित पेहरा म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपल्याला भुंगा बिनजोडचा बादशाह म्हणजेच भुंगा आणि आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. कारण की 17 तारखेचं नियोजन आहे विठ्ठल नानाकडे आलेलं आहे भुंगाचं आणि बाब्याचं नियोजन पण आता काही मैदानाचं विठ्ठल नानाकडेच आहे. नक्कीच ही जोडी आपल्याला येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये भुंगा आणि बाब्या ही जोडी पाळताना दिसू शकेल. माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच पळेल ती जोडी वडकीला पळेल. तुम्हाला काय वाटतं ही जोडी जर पळाली भुंगा आणि बाब्याचा कसा धुमाकूळ घालेल वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जोडी मैदानामध्ये तुफान आणि चांगलीच जबरदस्त पळणार भुंगा आणि बाब्याची जर पळाली तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी पाठीमागचा म्हणजेच हरण्या 622 हरण्या 622चा पेहरा असू शकतो बावधनचा लक्ष आणि हरण्या 622 आपल्याला येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. गाडी मैदानामध्ये चांगली जबरदस्त पळते. या पाठीमागे बावधनचा लक्ष आणि हरण्या 622 मैदानामध्ये पळालेला आहे. त्या मैदानामध्ये चांगल्यारीत्या कॉमबॅक केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहताना दिसू शकते हरण्या 622 आणि बावधनचा लक्ष. तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका म्हणजे आज तुम्हाला प्रश्न पडला बिनजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 चा पेहरा येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानातील. तर येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानातील बिनजोडचा बादशाहचा मथुर 1001 चा पेहरा आणखीन कोणाला समजलेला नाही आणि एक आपण अंदाजी मथुरच्या पेहराचा लावू शकत नाही. कारण की मैदानामध्ये आल्यावरच आपल्याला मथुरचा पेहरा हा समजणार. कारण की बरेच दिवस झाले 3 पेहऱ्याच्या मैदानामध्ये मथुर हा आपल्याला पळताना दिसेल नाही. आत्ताच मागे काही एका मैदानामध्ये मथुर पळाला होता पण काही कारणास्तव मथुरची सेमीला हार झाली. हरणे आणि मथुर पळाला होता. त्यामुळेच येणाऱ्या मैदानामध्येच आपल्याला मथुर पळाला आल्यावर तेव्हाच समजेल वडकी मैदानामध्ये मथुरचा पेहरा नक्की कोण असेल. त्यामुळेच तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये मथुरचा पेहरा कोण असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जे काही पेहरे सांगितले व्हिडिओच्या माध्यमातून ते पेहरे म्हणजेच 50% तर खरे ठरेलच. कारण की यामधील काही पेहरे या अगोदर चांगल्या हिंद केसरी मैदानामध्ये पाळलेले आहे आणि त्या मैदानामध्ये चांगला कॉमबॅक केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये आपल्याला हे पेहरे पाळताना दिसू शकते. आणि वडकिंद केसरी मैदानामध्ये त्या गाड्या गोलालामध्ये राहत्या त्या गाड्या 1 नंबर करत्या. ती गाडी म्हणजेच 90% गाड्या ह्या हिंद केसरी पुस्तकाव या मैदानामध्येच पाळत्या. त्यामुळेच वडकिंद केसरी मैदान हे चांगलं आणि पारदर्शक आणि हिंद केसरी म्हणून त्याला किताब आहे. ते मैदान येणाऱ्या 17 तारखेला पार पडणार आहे वडकिंद केसरी मैदान. जो म्हणजेच वडकिंद केसरी मैदानाचा गुलाल घेईल तो नंदी त्याच गाड्या फुटत नाही सहसा. त्याच गाड्या हिंद केसरी पुस्तकाव या मैदानामध्ये एकत्र पाळत्या. तर बघूया येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानामध्ये कोणते पेहरे कसे असेल कोणत्या गाड्या कशा पळेल. तर तुम्हाला काय वाटतं कसे असेल येणाऱ्या वडकिंद केसऱ्या मैदानातील पेहरे. सोशल मीडियावरती तर पेहऱ्यांची आता भरपूर काही चर्चा चालू आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये. त्यामुळेच आपल्याला नक्कीच येणाऱ्याच मैदानामध्ये कळेल. मैदानामध्ये जेव्हा गाडी पळेल गटाला तेव्हाच समजेल मैदानामध्ये कसा पेहरा आणि कोणता पेहरा आणि कशी गाडी पळेल तेव्हाच कळेल. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला एक सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन पुढच्या अशाच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी व्हिडिओ घेऊन. त्यामुळे चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.